स्कॉचचं सॉरी बोलायला सांग, मग देतो. मी नाही सॉरी बोलणार. हा, आधी त्यांना मान दिली आणि बियर द्यायला सांग आणि सॉरी म्हणायला सांग, तरच मी तुमचं काम करीन. मांदेली मी दिलेली आहे त्याला. कुठली मांदिली दिली? कुठली मांदिली दिली? खारं दाणं दिलो फक्त मला. नशीब समजा तुला खारं तरी दाणं दिले वाचाऱ्या. इज्जत करता जावयाची. लायकी आहे तुझी. माझी लायकी करता बाय तुम्ही. हा. मी सॉरी बोलणार नाही. अरे मी पण सॉरी बोलणार नाही. अरे, मी पण नाही. बोलत आहे. मी पण नाही. जरा जुडात. खबर. ओ दादा, दादा, दादा हो. एकदम अरे त्यान बाय ना हे रुसले फुगले. अरे आहा ओ दादा. अरे माझे लग्न होणार आहे. माझ्या लग्नात मी रुसेल याचे स्वप्न पाहतोय ना मी. तुम्ही दोघं काय रुसले हो? आता काय तुमचा रुसवा काढू का मी? ओ दादा, त्याला बटरस्कॉच बद्दल सॉरी बोलायला सांगा. मी सॉरी बोलणार नाही. तुम्ही मला सॉरी बोला. मी नाही सॉरी मी बोलणार. बोलणार नाही. तुम्ही मला सॉरी. मी पण नाही सॉरी. मी पण नाही बोलणार. थांबा हो, थांबा ना, थांबा ना. Sorry बोला, थांबायचं. सांगा त्यांना. अरे हो ना, काय तुमचं तोंड चालतं गड्या. मी सॉरी म्हणतो तुमच्या दोघांना. मी सॉरी बोलतो बस. आणि सॉरी बोलायला पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे? बटरस्कॉच पाहिजे ना? मी तुम्हाला बटरस्कॉचचा फॅमिली पॅक आणून देतो. दोन्ही बटर आणि स्कॉच पण. हो 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 ना, त्याच्यात असतं ते असतं त्याच्यातलं स्कॉच पण तुम्हीच खा, बटर पण तुम्हीच खा. हा. हा? आणि तुम्हाला काय बियर पाहिजे ना? हा. तुम्हाला बियर आणून देतो. त्याच्यातली बियर पण तुम्हीच प्या आणि पेस पण तुम्हीच प्या. नमस्कार दादा. नमस्कार. कदम प्रिंटिंग प्रेस. हो. मी श्यामसुंदर राजपूत. महिन्याभरात माझं लग्न होणार आहे सर. नका करू, गरमी वाढते. मलाही त्रास होतो. हो सल्ला नाही मागते मी. लग्नाची पत्रिका मागतोय. लग्नाची पत्रिका द्या मला. अरे तुमची पत्रिका नाही, तुमची बातमी छापली पाहिजे. म्हणजे केस गेलेल्या माणसाला मिळाली नवरी. हो थांबा. काय फालतूपणा आहे गड्या. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मी लग्न करतोय तर थोडक्यासाठी कशाला करताय तुम्ही? थोडक्यासाठी म्हणजे वा रे वा. हा ना. अरे मी लग्न करतोय तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हो? अरे मग मला कशाला सांगताय तुम्ही लग्न करताय तर? मला कशाला अरे सांगताय? तुमची प्रिंटिंग प्रेस आहे ना माझी? दादा. दादा दादा आता कदम प्रिंटिंग प्रेस बोललो बघा मी मुद्दाम. हा हा हे बघा, मी तुमच्याकडे लग्नाची पत्रिका दिली होती छापायला. 3 तारखेला तुम्ही देणार होते. अहो 13 तारीख उजाडली हो. पण अख्ख्या प्लॅनिंगचे 3-13 वाजवून दिले ना तुम्ही. हा, तर तुम्ही जेव्हा आले होते तेव्हा तुम्हाला केस होते ना तेव्हा? अरे नाही हो, असंच होतं ना. अच्छा, असंच होतं सगळं? हो. एवढं काय त्याच्यात? असंच होतं तेव्हा. आठवत नाही तुम्हाला मी 5,000 ऍडव्हान्स पण दिला होता. हा अहो दिला होता ना हो. मी फोन करत होतो तुम्हाला. म्हणत होतो की पत्रिका देता कधी, तुम्ही फोन ठेवत होते. हो दादा, मजकूर पण दिला होता. अरे आता डोळे बारीक केले या माणसाने. आता पुढे कसं होईल गड्या? हो जाऊ दे. काय अर्थ आहे का या माणसाशी? बोल दादा. ओ दादा. अरे दादा. ओ दादा. काय हे? घ्या मुका घ्या. मुका कशाला घेऊ मी? तोंड आणायची काय गरज आहे? अरे मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही तोंड फिरवताय हो. दादा अरे दादा ऐका ना. काय? मी पत्रिका छापायला दिली होती तुमच्याकडे. मी श्यामसुंदर राजपूत. तुम्ही म्हणाले होते की 100 पत्रिका एक्स्ट्रा छापतो म्हणून. मी हो ना, तुम्हीच. कधी बोललो होतो? अरे बोलले होते ना, हे पण होते ना तेव्हा. अरे हो. अरे असं काय करता कडे? तुम्हाला काहीच आठवत नाही का? 100 पत्रिका एक्स्ट्रा छापणार होते ना तुम्ही हो. आता मी बोललो होतो? हो ना हो. प्रेसवर नाव कोणाचं आहे? कदम प्रिंटिंग प्रेस. मी मोरे. कदमना विचारा. तिने बाय ना घुर्रट मारू घुर्रट. ओ कदम. हा नमस्कार. काय केलंय? काय झालं काय? माझी पत्रिका द्या ना हो. हा पत्रिका पत्रिका द्या माझी. समजा का? हा समजा सांगा. जावई आणि सासरा एकत्र बसले म्हणजे आणि सासराने बटरस्कॉच फॅमिली पॅक मागवलाय. बर आईस्क्रीम. हा जावयाने स्कॉच खाल्लाय आणि सासऱ्याला फक्त बटर मिळालं. कसं बरं वाटतंय का त्याला? सांगा, बरं वाटत? आता याच्याबद्दल मी काय बोलू? अहो असं कसं बोला ना काहीतरी. मी कॉमेडीची जबाबदारी तरी
नसली तरी एक जबाबदार नागरिक म्हणून बोलायला पाहिजे ना. फालतूपणा नका करू तुम्ही, फालतूपणा नका करू. हो इकडे काय हे इकडे ये, काय एवढा गुररट का इकडे. बोलतो बो तू? समजा हा. त्या आईस्क्रीमच्या अगोदर बियर आलेली आहे. बियर बियर आली हा. आणि ती बियरचा सगळा फेस जावयाला सासऱ्याने दिला. फेस आता बियर उघडलं फेस जाणार पाहिला. हो. हा, फेस दिला आणि अख्खी बियर सासरा पियाला. बरं वाटेल काय मला सांगा. बरं सासूबाईने मांदेली केली चकण्यासाठी. ती मांदेली सासऱ्याने खाल्ली आणि खारे दाणे फक्त जावयाला दिले. काय वाटलं असेल जावयाला? अरे जावयाला काय वाटलं असेल ते समजायला मला जावई तर होऊ द्या हो. त्याच्यासाठी तर लग्नाची पत्रिका छापायला दिली तुम्हाला. त्याच्यावर बोला ना, तर तुम्ही रिकाम्याच गप्पा करताय गड्या. आमका जावई तमका सासरा. अरे त्यान बाय ना, कोण जावई कोण सासरा? प्रिंटिंगचा खेळा असतो ना, खेळा हं. त्याच्यापेक्षा 2 इंच दिसणारा माणूस जो दिसतोय ना, हा माझा सासरा अरुण. काय रे? आणि शाई उडालेल्या कार्बन पेपर सारखा तो दिसतो ना, हा माझा जावई प्रभाकर मोरे. अरे बाप रे बाप रे बाप. म्हणजे तुम्ही दोघे जावई सासरे हो, दिसत नसेल तरी हाव. दिसत नसलो तर म्हणजे काय? मायले के काय एक सारखे दिसायला? आई बाप. ऐका ना ऐका ना, काय? तुमच्या झगड्यात मला कशाला घेताय? मला माझी पत्रिका द्या आणि मोकळं करा. हं? मला बटरस्कॉचचं सॉरी बोलायला सांग, मग देतो. मी नाही सॉरी बोलणार. हा, आधी त्यांना मांदेली आणि बियर द्यायला सांग आणि सॉरी म्हणायला सांग, तरच मी तुमचं काम करीन. मांदेली मी दिलेली आहे त्याला. कुठली मांदेली दिली? कुठली मांदेली दिली? खारं दाणं दिलो फक्त मला. नशीब समजा तुला खारं तरी दाणे दिले वाचाऱ्या. इज्जत करता जावयाची. किती लायकी आहे तुझी. आजी लायकी करता होय तुम्ही. हा. मी सॉरी बोलणार नाही. अरे मी पण सॉरी बोलणार नाही. अरे, मी पण नाही. मी पण नाही बोलत आहे. चल, मी पण नाही. गेला जुडात. अरे, थांबर, अथर. ओ दादा 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 हो. अरे त्यान बाय ना हे रुसले फुगले. अरे आहा ओ दादा. अरे माझे लग्न होणारे, माझ्या लग्नात मी रुसेल याचे स्वप्न पाहतोय ना मी. तुम्ही दोघं काय रुसले हो? आता काय तुमचा रुसवा काढू का मी? ओ दादा. त्याला बटरस्कॉच बद्दल सॉरी बोलायला सांगा. मी सॉरी बोलणार नाही. तुम्ही मला सॉरी बोला. मी नाही सॉरी मी बोलणार. बोलणार नाही. तुम्ही मला सॉरी. मी पण नाही सॉरी. पण नाही बोलणार. थांबा हो, थांबा ना थांबा ना. Sorry, बोला थांबायचं. ना, अरे दादा. हो ना, काय तुमचं तोंड चालतं गड्या. मी सॉरी म्हणतो तुमच्या दोघांना. मी सॉरी बोलतो बस. आणि सॉरी बोलायला पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे? बटरस्कॉच पाहिजे ना? हा. मी तुम्हाला बटरस्कॉचचा फॅमिली पॅक आणून देतो. दोन्ही बटर आणि स्कॉच पण. हो 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 ना, त्याच्यात असतं ते असतं त्याच्यातलं स्कॉच पण तुम्हीच खा, बटर पण तुम्हीच खा. हा. हा? आणि तुम्हाला काय बियर पाहिजे ना? हा. तुम्हाला बियर आणून देतो. त्याच्यातली बियर पण तुम्हीच प्या आणि फेस पण तुम्हीच प्या. आणि मांदेली देतो ना मांदेली. आणि मला अरे तुम्हाला पण देतो. वेगवेगळी मांदेली तुम्हाला आणून देतो. बरोबर आहे. फक्त मला माझी पत्रिका द्या गड्या. ठीक आहे. मॅटर तयार आहे. अरे बापरे. हे बघा, एकदा वाचून घ्या. त्यातलं जे कुरकुर आहे ते सगळं काय बरोबर आहे ते काय संध्याकाळी अहो ते पत्रिकेतलं कुरकुर एकदा चेक करा आणि मग सांगा ना मला. अरे मजकूर असतो होतो कुरकुर काय? कुरकुर एक तर अजून पत्रिका छापलेली मॅटर चेक करा म्हणे. संध्याकाळी भेटणार ना तुम्हाला. अरे हे काय केलं? ची श्याम सुंदरच्या जागी चू घोडबंदर लिहिलंय. हा? अरे हा काय प्रकार आहे? हे श्याम सुंदरच्या जागी घोडबंदर का बरं टाकलं? कोण राहिले ते चुकून झालं म्हणे. अरे तुमच्या बोलण्याला काही अर्थ आहे का उर्थ आहे? गुच्चूप आहे ना तिथे चिरंजीव श्याम सुंदर असं करा गड्या. असं लिहावं लागेल. हा. श्याम सुंदर. हो बघितला हो चेहरा आरशात कधी? बघितला आहे काय? नीट नीट. माझा चेहरा बघा. माझं जर सौंदर्य आरसपाणी कसं आहे तसं आहे काय तुमचा? बाप बाय ना, हे आरस पाणी सौंदर्य हा आहे. म्हणजे काय? मग आता काय या सौंदर्याला बुरा लागलेला आहे का? वा, असं आहे ते तोंड. हो, थोबड आहे थोबड खरं तर. हो ऐका, श्याम सुंदर नाव आहे माझं. माझ्या आत्याने माझ्या कानात कुर्र करून ते ठेवलं होतं. हो ऐका ना, काय तुमच्या आतेचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं होतं काय तेव्हा? म्हणजे? नाही, तिला नीट दिसलं नसेल कूर करताना. नाही तर श्याम सुंदर ऐवजी ना त्यानं श्याम सुमार असं लिहिलं एक नसेल. मिनिट, फार जास्त बोलताय तुम्ही. श्याम सुमार म्हणजे हा, मग? एक तर तुमचं नाव काय हो? प्रभाकर. प्रभाकर. हा. मग तुम्ही उजेड पाडायच्या ऐवजी दिवे जास्त लावताय. हो ते चेक करा नाही की टाइम नाही आम्हाला. check हो करा. हो 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 टाइम नाही म्हणे. रिकाम तिकडे बसलेले इथे न बोलताय. अरे बाप रे बाप.
हे काय केलंय आता? काय ओ दादा, काय? हे काय हे? काय झालं आता? अमुक अमुक यांची कन्या असं का बरं लिहिलंय? अरे माझ्या सासऱ्यांचं नाव टाका ना हो त्याच्यात. सासऱ्यांचं नाव काय आहे तुमच्या? अरुण. म्हणूनच लिहिलं नाही आहे. या नावाची ना मला जाम चिडी काय. बघितला वसारा कसा करतोय असं करतं काय? हा? अहो तिकडं माझ्या ऑफिसच्या बाहेर तो आपले ते असतं ना रद्दी सारखा बसलेला असायचा. रद्दी सारखा. हा, माझ्यावर म्हणजे दया आली मला म्हणून त्याला मी प्रिंटिंग पेजचं काम दिलंय. बर. तर सगळा विसरलंय वसारा. अं, म्हणजे पोरगी म्हणे डबा घेऊन यायची. हं. तर हा वसारा राहिलेल्या पेपरवरती आय लव्ह यू छापून दाखवायचा. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू हो मला कळलं तीनदा कशाला असं सांगता? करून पटवली. माहितीये काय, मला माहितीच नाही या वासऱ्याने ऑलरेडी पत्रिका छापल्याने गावाला वाटून टाकली. सगळे लोक संध्याकाळी माझ्या घरी आले. म्हणलं, "ए, एवढी माणसं कशाला माझ्या घरामध्ये आली?" माहितीच नव्हतं. अरे मला माहितीच नाही. मी ते बोलले तुमच्या पोरीचं लग्न आहे ना. म्हणले, झालं मला कसं माहिती नाही. तुला आता इज्जत नको जायला म्हणून लग्न लावून टाकलं. काय करू तू मग? वक्ती बरक लव्ह स्टोरी आहे ही. काय अर्थ आहे का याला? तर मग मी काय करू? ह्याने सगळं केलं. उच्च पटातली जाऊ द्या, तुमची लव्ह स्टोरी तुमच्याकडे ठेवा. ओ ऐका ना काय? ते सासऱ्यांचं नाव टाका ना याच्यावर. काय सासऱ्यांचं नाव काय आहे? अरुण. मी लिहणार नाही. त्याच्या ठिकाणी मी काला टिपका काढतो. चालेल तुम्हाला? बघितलं कसा कागदाचा पुठ्ठा बोलतोय तो? कागदाचा बुटा कोणाला बोलता वाय? तुला बोलतो बा. मला बोलता वाय? तुला बोलतो. तुमचा कागद फाडून टाकी ना सांगून अरे ठेवतोय, हा. नका ना मामा. त्याने जोडून त्याला आता हा. माझी पत्रिका छापायची आहे तुम्हाला. तिकडे लक्ष द्या तिकडे. अरे बाप, हे काय केलंय आता? काय झालं आता? आमचे जे भाऊजी आहे हा. म्हणजे आमच्या घराचे जे जावई, त्यांच्याबद्दल काय लिहिलंय हे? काय? आमचे जावई जळेल भाकर अहिरराव. हे काय आहे? जळेल भाकर त्याचे नाव काय? प्रभाकर. हा, त्याचं थोबडं दिसलं तरी मला जल्लेली भाकरच आठवते. म्हणून मी ते जल्लेली भाकर. ऐका ना, तुमचा जो जावई आहे तो वेगळा आहे, हा प्रभाकर वेगळा आहे. आमचा जो जावई आहे तो वेगळा आहे प्रभाकर. अरे या प्रभाकर सारखं ज्याचं नाव आहे ते सगळे जावई नालायकच आहेत. उच्चपटाव. एक प्रभाकर नालायक म्हणून का जगातले सगळे प्रभाकर नालायक आहे का? याच्यासाठी आई लॉजिक लावताय तुम्ही, फालतूपणा करू नका. प्रभाकर हे नाव टाका हो. मी टाकणारच नाही. एक वेळ जोकर लिहिन. सासऱ्याच्या जीवावरती खाणारा आईच खावली. अरे नका. काय तसं असेल ना तर मी ह्यांच्या ठिकाणी आहे ना हिरव्या देठाचा म्हातारा लिहतो. चालेल तुम्हाला? अरे नका ना एवढे कुटाने करू तुम्ही. अरे कसं बस लग्न जमतंय माझं. ही पत्रिका बघितली ते पण मोडून जाईल. माझी होणारी बायको हरिणी ती काय बनेल ही पत्रिका बघून. हरणीचे लग्न करताय तुम्ही? अरे तुम्ही हरणीचे लग्न करताय? तुम्ही कावलीट आहे? आवलीट असतं ते मुळात, ते काळवीट असतं काळवीट. अरे तेच बोलतोय, हरणीचे कसं लग्न? शांत बसा गाड्या तुम्ही शांत बसा. तुम्ही भलतं डोकं फिरताय. एक तर हरिणी माझ्या बायकोचं नाव आहे हरिणी साळुंके. फालतूपणा करता हे सगळं चेंज करायच्या. काय? आता- मंगल कार्यालयाच्या जागी मंगळ कारखाना टाकलाय हा. माझ्या पत्रिकेतला मंगळ जात नव्हता, तो डायरेक्ट लग्नाच्या पत्रिकेवर टाकायचा विचार आहे तुमचा. का केलं हे? हे सगळं त्यांनी छापलेलं आहे. माझ्याकडे कशाला येता आहे तुम्ही? हो मी त्याला बोललो चेक कर. वाचाने चेक कर नको. चेक करायला हं. बाबा, तू नको रे डोळे मोठे करू, भीती वाटते मला. काही झालं? कृपया हेर आणू नये. हेर हा, मग तसंच ते लिहायचं असतं. तसंच. माझं लग्न म्हणजे काय धुरंधरचा शूटिंग चालू आहे का? हा कोण तुझा बाप घालेल का तिथे? हे त्यांनी लिहायला पाहिजे. ही नाही लिहणार. मी हेर लिहिलंय त्यांनी मला मांदिली का नाही दिली मी नाही लिहणार. नाही लिहणार. मला बियर का नाही दिली मी नाही लिहणार. मला हा. पण मांदिली- ए, खड्ड्यात घाला ते सगळं. खड्ड्यात खड्ड्यात काय घाला. घाला? अरे तुम्हाला आहे ना स्वतःच्या धंद्याची पण पडलेली नाहीये मग? आणि दुसऱ्यांच्या संसाराची पण पडलेली नाही. मला नाही छापायची पत्रिका तुमच्याकडे. नका छापू. ओ, अरे आम्ही तरी कुठे छापली तुमची पत्रिका? चुपट राह. आणि हे बघा तुम्ही आम्हाला जे 5,000 रुपये ऍडव्हान्स दिले तो तुम्हाला परत मिळणार नाही. नाही देणार ते का बरं? तुम्ही वाचलं नाही काय? बोर्डावर काय लिहिलेलं आहे? हा, पत्रिका छापो अगर न छापो ऍडव्हान्स मिळणार नाही. ऍडव्हान्स नाही मिळणार. नाही मिळणार. काय? पत्रिका नाही देणार तुम्ही. नाही. ऍडव्हान्स पण नाही देणार. Advance पण नाही. मी देऊ तुम्हाला काही? काय? इकडे यार, तू इकडे तिकडे नको लपू. तू इकडे